जाऊ नका, पात्र आणि ऐकत राहा. मंगेश आता पवार आयोजित वाकच चषक 2025. मोबाईल आणि टीव्ही वर बघतले त्याची खास. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. ऋषिकेश शिनारे. चला, दोन्ही टीम आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करायची. अगदी अंबरपाडा टीमने एकवीर अंबरपाडा टीम ज्याने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम बॅटिंग स्वीकारले, तर फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं एक्सेल टीमला. पहिली 2 षटके जर 10 मिनिटात संपली नाही तर तिसऱ्या षटकात असोसिएशनचे नियम आहेत ते तुम्हाला सांगून देतोय. तिसऱ्या षटकात एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. खास करून एक्सेल टीम तुमच्यासाठी सूचना आहे. म्हणजे नियम दोन्ही टीमसाठी आहे, परंतु सूचना तुम्हाला आयोजकांकडून आली आहे, तिचं पालन करा जरा व्यवस्थितरित्या मी म्हणेल, कारण आता अर्ध्या तासात ही मॅच संपणं फार अपेक्षित आहे. कानावले उपसरपंच जगदीशजी पाटील यांच्याकडून या षटकामध्ये 3 विकेट जर आल्या तर मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सगळ्या मॅचकडे एक्सेल टीमसाठी पारितोषिक असेल. चला प्लीज, टायमिंग लागलं जाईल. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज कौशल बोराडे, आणि तदनंतर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. बॉल टाकताना बोलू नका ना. चला जाऊया क्वालिफाईंग राऊंड कडे. अगदीच गोलंदाजी मार्कवरती कौशल. 1 हँडेड बॅटिंग सध्या पाहायला मिळते. फार चांगला फटका आहे, किरण पवारची आठवण करून देणारा फटका आहे, आणि या ठिकाणी मात्र येतोय चौकार. 4 धावेने एक चांगली सुरुवात सध्या मैदानात पाहायला मिळते. राहुल आणि त्याच्या समवेत बॅटर संकेतच्या बॅटमधून हा चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला आहे. एकवीर अंबरपाडा आणि त्याच्या विरोधात एक्सेल टीम. जय हनुमान एक्सेल आणि एकवीरा अंबरपाडा टीम. पुन्हा एकदा फटका उचलून खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट पद्धतीने फटका जरूर आलाय, परंतु ही ती चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चौकारात आपण पाहायला गेलं तर 1 हँडेड बॅटिंग पाहायला मिळाली संकेतकडून. तदनंतर हा दुसरा फटका, क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं सजलं गेला. असं वाटलं होतं की एकच धावेवरती रोखलं जाईल, परंतु मिसफील्ड पाहायला मिळाली, आणि तदनंतर बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये. संकेतच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपण पाहतोय.
हवाई सफर फटका मात्र फसलाय आणि यावेळी मात्र परतावं लागेल संकेत या बॅटरला. इट का जवाब पत्तर टी फॉर टॅट आणि जशाच तसं दिलं गेलेलं हे उत्तर. लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. आपण पाहतो योगेश. अगोदरची मॅच फार काटेकी टक्कर पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाऊन जरूर पोहोचला होता, परंतु यावेळी तुम्ही पाहायला गेलं तर अगदी ही क्वालिफायची मॅच आहे. यातून जो जिंकेल त्याचा प्रवास मात्र या चमचमत्या ट्रॉफीपर्यंत जाऊन पोहोचेल. कपडा आणलाय ना मस्त जाऊ एसी लावू. पुन्हा एकदा हवाई सफर आणि इथे पुन्हा एकदा दुसरी विकेट. जसं पाहायला गेलं तर पहिले 2 बॉल चौकारात आले, बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर पाहायला गेलं तर कौशल बोराडे आता मैदानात हवी ठरले. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. नंबर पण 50-50 घ्या. हो भेटलं का आता काय पुकारू. पैसे देणार नाही. बघ हे राजा अर्धे इनिंग मारतो ना पलचं, अर्ध्या इनिंगचे पैसे भेटणार नाही. मलाच दे उद्या पडलेलं जा. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती ऑन हॅट्रिक बॉल. फार चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर बॅटर करतायत, परंतु इथे अपील फेटाळलाय. सटीक लेंथ लाईनने गोलंदाजी पाहायला मिळाली. सरळ कीपरच्या हातात हा बॉल एस्टेनच्या वरून आपण अनुभवत होतो. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. दरम्यान डॉटची संगता पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती. 2 विकेटचं नुकसान आणि 8 धावा ज्या पहिल्या 2 बॉलमध्ये संकेतच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार जे आले होते त्याच 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली रणनीती मी तर म्हणेल एक्सेल टीमकडून आखली गेली. त्यानंतर संकेतच्या विकेट नंतर एक तफावत जरूर गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. संकेतने एक नस ओळखली होती कौशल बोराडेच्या गोलंदाजीची, त्याच्यावरती फटकेबाजी जरूर केली, परंतु तिसरा बॉल अगदी फसवा एक व्हेरिएशन आणलं कौशलने गोलंदाजीत आणि तदनंतर संकेतला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पाडलं. आणि तदनंतर आलेला बॅटर योगेश हा सुद्धा जेलबादच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि धावसंख्या 8 आकड्यावरती. नेक्स्ट बॉलर आपण अनुभवतोय कुणाल. सेकंड स्पेल सध्या हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर आगे बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राहुल. संधी मिळाली नव्हती पहिल्या षटकामध्ये राहुलला, परंतु आता पहिलं षटक संपलं. काहीसं स्ट्राईकवरती नव्हते ते, परंतु आता स्ट्राईक हातात आहे आणि त्याच राहुलसाठी पहिला बॉल कुणालचा. चांगला फटका, परंतु इथे सुद्धा फटका फसलाय. परतावा लागेल राहुल या बॅटरला. सलामीची जोडी संपूर्णपणे आता तंबूच्या आसऱ्याला आपण अनुभवतोय. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. तिसरा हादरा तो मात्र ऐकवीर अंबरपाडा टीमला. माझा घेऊ
चेंडू बळीच्या डावामध्ये सामने पाहूया आपल्या टीव्ही आणि मोबाईल मध्ये केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित वाकस चषक ठेवलाय मंगेश क्या बात आहे डीजे. अगदी तुमचं सुद्धा कौतुक डीजे वरत. आणि तदनंतर मनोहरदादा कराले ज्यांनी या ध्वनी लहरी बनवल्यात आणि आयोजनाची तर दादच द्यावे लागेल मंगेशदा पवार यांचं आणि संपूर्ण KTCची टीम वाकसकर अगदी तुमचं सुद्धा मनस्वी कौतुक. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी प्रयत्न दुसरी सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली आहे ते अद्यापपर्यंत 10 आकड्यावरती. अगदी अगदी खरं आहे. मी निशांत जेव्हा म्हटलं जातं ना की आलो मी त्यावेळी मी बघितलं की सामन्यामध्ये फार काही नाविन्य पाहायला मिळालं. अगदी नाविन्य. मी ट्रॉफींचं कौतुक केलं LED स्टंप असतील बेल्स असतील त्यांचं कौतुक केलं. पुन्हा एकदा हवाई सफर प्रयत्नांची पराकाष्ठा आणि इथे मात्र झेल झालाय ड्रॉप. अगदी जसं म्हटलं गेलं ना आकडा फार मोठा सांगताय तुम्ही खरं म्हणायला गेला तर कारण LED स्टंपची किंमतच तितकी आहे आणि नाही आयटमचा फोन याचा की एवढ्या रात्री आता काय भेटेल. फार चांगला बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील आशाभूत नजरेने केलं जात आहे परंतु इथे अगदी गोलंदाजी वेगवान बॉल होता खरं म्हणायला गेलं तर आणि या वेगाचा उल्लेख करत मात्र गोलंदाजाची सरशी मैदानावरती पाहायला मिळाली. डॉट बॉल आणखी एक सुंदर बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉटची संगता पाहायला मिळते. सातत्यपूर्ण प्रयत्न जपला जातोय मैदानात कुणालच्या माध्यमातून. 5 बॉल 1 विकेट आणि 4 धावा खर्च केल्यात. टोटल आहे 12 आकड्यावरती. 5000 देतो आणून द्या. पुन्हा एकदा चांगला बॉल. षटक क्रमांक 2 मात्र समाप्ती पथावरती आलाय. पॉवरफुल ओव्हर मी तर म्हणेल यावेळी फेकली गेली कुणालच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ जर म्हणायला गेला तर अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे आणि या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये कधी कोणाची सरशी होईल ही सांगू शकत नाही. तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर 12 बॉलचा तरार संपला आणि 10वा सुद्धा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अवघ्या 12 म्हणजे बॉल टू रन अशी परिस्थिती सध्या मैदानावरती आहे. परंतु येणाऱ्या 6 बॉलमध्ये समीकरण काय असेल ते पाहूया. आणि आता सांघिक खोड्यातलं 3रं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित 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 मैदान गोलमध्ये उभे त्रिफल डाव चेंडू जाऊया मैदानाकडे. अर्थातच संकेत गोलंदाजी मार्कवरती पहिल्या इनिंगचं लास्ट स्पेल. हा नियम फार कालबाह्य झालाय संकेत. आता अगदी ऑन करणं गरजेचं आहे.
आता हे सगळे म्हणजे या नियमांकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी क्रिकेट फार पुढारलेलं आहे. चला जरा स्पीडअप करा प्लीज. फार चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय, परंतु इथे फार चांगला झेल. फलंदाजाला परतावं लागेल. वन हँडेड कॅच. लोला केला लोला. जाऊया मॅच कडे. अर्थातच फार मोठा संगम चालू आहे मैदान स्टेजवरती सुद्धा. स्टेज टू मैदान. चांगला फटका यावेळी येतोय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूखाली येईपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने बऱ्याचशा काळाने मात्र धावस फलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. अगदी 4 बॉलच्या नंतर या 5व्या बॉलवरती एकेरी स्वरूपातली धावा पण पाहिली आहेत. मागचे 4ही बॉल हे डॉट पाहायला मिळतात. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 13 आकड्यावरती. ज्या 2 षटकांच्या अंती 12 धावा धावफलकावरती होत्या, इथे 2 बॉल झाले 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फटका उचललाय. अगदी इथे फलंदाजाला परतावं लागेल. डायरेक्ट हिट झालाय. दादा या हा वरद तुम्हाला जरूर थांबेल, कारण बहुतांशी मी संगम बोराडेंचं क्रिकेट पाहिलेलं आहे आणि अगदी असा नेम ज्यावेळी करतात ना 99% तरी त्यांचा नेम लागतोच. करणच्या पारीचा इथे अंत झालाय. पुन्हा एकदा चांगला फटका. या 2 धावा कंप्लीट होती. 2 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 16 आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय ना आमचे साथी स्कोरर नवनाथ मात्र आमच्या समवेत जरूर जोडले गेले आणि 2 बॉल या इनिंगचे शिल्लक आहेत. लोअर फुल टॉस. इथे पुन्हा एकदा दुहेरी धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. 18 धावा अद्यापर्यंत लागल्यात. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. मैदानात काय घडतंय ते पाहूयात. बघू बघू. शेवटचा बॉल होता. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी या 2 तर धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती मात्र 21 धावा संख्येची होणार की नाहीत या ऐकूयात.
21 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला 21चं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कौशल बोराडे आणि त्याच्या सोबतीनं संगम बोराडे आघाडीची जोडी आहे. 18 बॉलमध्ये 21चं टार्गेट आहे. 2 चौकारानं अंबरपाडा टीमनं सुरुवात केली होती, म्हणजे 2 बॉलमध्ये 8 धावा होत्या. त्यानंतर लगेच पुढच्या 2 बॉलवरती 2 विकेट आले. शेवटचे 2 बॉल डॉट आले. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जिथे सुरुवात 8 धावसंख्येनं केली होती, म्हणजे उर्वरित 16 चेंडूंमध्ये जवळपास 13 धावा फक्त आलेल्या आहेत. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये कदाचित 3 ओव्हरचा सामना बघून खेळणं गरजेचं होतं का? भूषणला सातत्यानं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहिला. सिंगल डबलचा त्यानं वापर जरूर केला. कुठलाच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये थांबू शकलेला नाही. जर बॅट्समन थांबला तर एकतरी मोठा फटका कदाचित येऊ शकला असता. 1-2 मोठे फटके येऊ शकले असते तर नक्की 30-35 पर्यंत तरी धावसंख्या बनवू शकले असते. कारण 2 बॉलमध्ये 8 आल्यानंतरच्या उर्वरित 16 बॉलमध्ये फक्त 13 धावा बनवू शकलेला अंबरपाडा संघ. तर मजा येणाऱ्या मॅचमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलेला आजचा सामना. पहिली दिवस रात्र क्रिकेटची ही जत्रा माननीय श्रीमान मंगेश दादा पवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्पर्धा वाकस चषक 2025 लेट्स प्ले. पहिलं षटक फेकण्यासाठी अंबरपाडा टीमच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. गोलंदाज भूषण शिंगे. 18 मध्ये 21, 1-2 डॉट बॉल, 1-2 विकेट. सुरुवात जबरदस्त पाहिजे. लॉफ करतात खेळाडू पोचतात. डाऊन द बॉल पकडलीये जेल. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती मैदान सोडत असताना परतलेत फलंदाज. गायब झालेला आहे की गायब केलेला आहे? पहिल्याच बॉलवरती विकेट. जबरदस्त सामना. क्वार्टर फायनल नंबर 1. ओ चुकीचा चेंडू भूषणचा. नाही तारा देणार बंटी अशा चेंडूंना. बॉल सीमा पार. धावा 4 चौकार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल सहसेनं हुक करत असताना स्क्वेअर लेगला बंटीच्या बॅटमधून चौकार. मागच्या मॅच मध्ये बंटीचे 3 षटकार महत्वपूर्ण ठरले नेवाली टीमचा अगेन्स्ट. 21 धावा डिफेंड करतायत. 2 बॉलमध्ये 1 गडी बाद 4 धावा. वेगवाने चेंडू सरळ खेळले. थांबवला चेंडू. हो नॉन स्ट्रायकिंग एंडला क्विक थ्रोची गरज होती. चांगली फिल्डिंग. 1 रन या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5. दोन्ही ऑफिशियल पंचांचं विशेष कौतुक करूयात. जीवन भगत आणि त्याच्या सोबतीनं नवनाथ माली यानं काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. दोन्ही पंचांना
विशेष कौतुक त्यांचं आपण करूया, ज्याप्रमाणे त्यांची उल्लेखनीय कामगिरी डे फॉर्मॅटपासून नाईट फॉर्मॅटपर्यंत राहिलेली आहे. विशेष कौतुक करूयात. डावा पुस्तकावरती धावा संख्या 5. स्ट्रायकिंग इनला कौशल बोराडे तयार. ओ आडवा पाटणा कडवा प्रहार हाफ ट्रॅक विरुद्ध पूल करत असताना फाईन लेग सीमा पार. धावा 4 चौकार. आणि त्याने ठोकलेला आज चौकार. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 9 या धावत संख्येवरती. कदाचित थोडीशी प्लॅनिंग अपयशी ठरली का. एकवीर आंबरपाडा संघाची 2 बॉलमध्ये 8, त्यानंतरच्या शेवटच्या 16 चेंडूंमध्ये फक्त 13 धावा. आता 4 बॉलमध्ये 9 आतापर्यंत आल्यात. 3 ओव्हरमध्ये काही होऊ शकतं. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये खेळाडू नाही आहेत. लॉंग ऑफला आलाय बॉल. हो मिस्टेक. योगेश कडून बॉल सीमा पार. या ओव्हरचा तिसरा 4. तीन चौकार आलेले आहेत या ओव्हरमध्ये. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावा संख्येवर. अंतिम चेंडू या पहिल्या षटकाचा. लॉफ करतात. कनेक्शन जितका उंच तितका लांब. थांबेल ते नाव कौशल बोराडे का. वरद यांचं विशेष कौतुक आपण करूया, ज्याप्रमाणे संपूर्ण आजच्या दिवस रात्रीमध्ये व्हॉइस क्लॅरिटी त्याने दिलेली आहे. तेव्हा DJ वरद यांचं विशेष कौतुक करूया. दोन्ही ऑफिशियल पंचांचं जीवन भगत आणि त्याचबरोबर नवनाथ माळी यांचं विशेष कौतुक करत. आमचं संपूर्ण ऑफिशियलचं कॉमेंट्री पॅनल संदीपजी बोराडे सर आणि त्याचबरोबर प्रकाश भला यांचं देखील विशेष कौतुक आपण करूयात. आमचे ऑफिशियल स्कोरर नवनाथजी तांबोळी यांचं देखील विशेष सहकार्य याचं संपूर्ण दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये राहिलेलं आहे. आमची संपूर्ण KTC लाईव्ह इव्हेंटची टीम त्यांचा जबरदस्त काम या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यामागे संपूर्ण KTC लाईव्ह टीमचं देखील जबरदस्त सिंहाचा वाटा राहिलेला. त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करूया, ज्याप्रमाणे त्यांचं ऑर्गनायझिंग राहिलेलं आहे, ज्याप्रमाणे ॲज अ मॅनेजमेंट टीम म्हणून त्याने काम पाहिलेलं आहे. म्हणजे डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा कव्हर करणं आणि जेवढा का वेळ मिळाला त्या स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धेचं नियोजन करणं ही भरपूर मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच मी सातत्यानं म्हणत असतो की तुमच्या सोबत किती त्याला हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु क्षणाला गरज लागल्याच्या नंतर किती जण सोबत उभी राहतात हे महत्त्वाचं. अजिंक्य पवार यांना पाहिलेलं स्वप्न आणि आज आपण पाहतात एक असा वेळ होता जिथे अजिंक्य पवारला एका हाताने जेवावं लागायचं, एका हाताने ऑपरेटिंग करावी लागायची, परंतु आज दिवस असा आलेला आहे जिथे अजिंक्य पवार सोप्यावरती बसून ते आपल्या मित्रांच्या सहकार्यानं त्याने KTC लाईव्ह इव्हेंटला सहकार्यानं यशस्वी वाटचाल केलेली आणि पहिल्या दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये श्रीमान मंगेश दादा पवार आयोजित वाकचषकाच्या टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. तो एक्सल जय हनुमान एक्सल संघ. अभिनंदन टीम एक्सल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला संगम बोराडे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे